अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार। श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। बघा, काल अतिशय महत्त्वाची सेवा आपल्याकडून घडली की आपण आपल्या घरामध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी केली। माता लक्ष्मीच्या ज्या काही सेवा तुम्हाला करणे शक्य झालं त्या तुम्ही केल्या। आता दिवाळीची सेवा लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमधील सगळ्यात महत्त्वाची सेवा जी वर्षातून फक्त एकदाच केली जाते आणि त्या सेवेबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। कृपया करून हा व्हिडिओ सगळा बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। तर सगळ्यात आधी ही सेवा काय आहे? दिवाळी संच जो केंद्रात मिळतो, तुमच्या जवळपास केंद्र असेल तर तुम्ही तो तिथून घेऊन या, म्हणजे दिवाळी संच आणावा। ज्या महिला वर्षानुवर्षी सेवा करतात त्यांना या सेवेचा अनुभव आहे। वर्षभर अखंड लक्ष्मी वास करते। माता लक्ष्मीची आई भवानीची आपल्यावर अखंड कृपा राहते। आता सेवा थोडीशी मोठी आहे, वेळ घेणारी आहे, नीट ऐकलं तर समजेल। बघा, मागच्या वर्षी ज्यांनी दिवाळी संच घेतला होता त्या दिवाळी संचमध्ये एक प्रिंट मिळते, त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे। तुमच्याकडे जर तो मागच्या वर्षीचा दिवाळीचा संच असेल तर त्यात असेल। आता नवीन दिवाळी संच घ्यायची गरज नाही, कारण तुमच्याकडे सगळं आहे। राहतं फक्त कमळगट्ट्याची मणी लागतात आपल्याला, त्याचबरोबर पिवळी मोहरी लागते, त्याचबरोबर येते ती महाराजांची रक्षा लागते, पंचगव्य लागतं आणि किंवा जो काही आपल्याला गोमूत्र आहे हे लागतं। हे जर तुम्हाला सुट्टा घ्यायचं असेल किंवा जर डायरेक्ट दिवाळी संच ऑर्डर करायचं असेल तर ऑर्डर करू शकता, किंवा तुम्ही डायरेक्ट केंद्रामध्ये जाऊन सुद्धा घेऊ शकता, कारण त्याच्यामध्ये सगळं आहे। मग त्याच्यामध्ये धूप आहे, आता नवीन काहीतरी साबण ॲड झाला आहे। जर तुम्हाला ते घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या केंद्रातून घेऊ शकता। ही सेवा केंद्रातली आहे। आपण बरेच लोक आता ही सेवा सांगत असतील, पण ही सेवा केंद्रातली आहे। प्रत्येक महिला तिच्या घरात ही सेवा वर्षाखेरीस करत असते। खूप सुंदर आणि उच्च कोटीची सेवा आहे। ज्यांच्याकडे सगळं सामान आहे त्यांनी फक्त कमळगट्ट्याचे मणी आणावे, कारण ते खूप महत्त्वाचं काम करणार आहे। कमळगट्ट्याची मणी किंवा त्याच्यावर आपल्याला ती सेवा करायची असते। ज्यांना कमळगट्ट्यांचं मणी घ्यायचं आहे किंवा ज्यांना पंचगव्य घ्यायचं आहे त्यांनी किंवा कमळगट्ट्याचे मणी, पिवळी मोहरी तुमच्या जवळपास केंद्रात किंवा दुकानातून घेऊ शकता। आता 13 तारखेपासून 20 तारखेपर्यंत 8 दिवस ही सेवा करायची। 13 ते 20 तारखेपासून तुम्हाला सेवेला, म्हणजे 13 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत तुम्हाला सेवा करायची आहे। सुरुवात करण्याच्या आधी येतं नियम बंधन, तुम्हाला मी आधीच क्लिअर करते। या सेवेला 13 तारखेला सुरुवात करायची आणि 20 तारखेपर्यंत ती सेवा कंटिन्यू करायची आहे। ज्यांना 13ला नाही करणे शक्य झालं त्यांनी 14 तारखेला सुरुवात केली तरी चालेल आणि तुम्हाला 21ला मग सांगता करायची आहे। आपल्याला या सेवेची सांगता हवनयुक्त करायचं आहे, हवन करायचं असतं। आणि ज्यांनी 13 तारखेला सेवेला सुरुवात केली त्यांनी 20 तारखेला हवन करावं। ज्यांनी 14ला सुरुवात केली त्यांनी 21 तारखेला हवन करावं, कारण नरक चतुर्दशी ही आपली 20 तारखेला आहे आणि लक्ष्मी कुबेर पूजन हे आपल्याला 21 तारखेला करायचं आहे, कारण अर्थात अमावस्या ही संध्याकाळी 5:55 संपते। आता सेवेचं काय नियम आहेत तर अर्थात जर तुम्ही सेवा करणार असेल तर तुम्हाला मांसाहार करायचं नाही आहे, शक्यतो घरातल्यांनी सुद्धा पाळावं। पण जर कोणी पाळणार नसेल तर तुम्ही फक्त मांसाहार करू नका, हा एक नियम आहे। पण खरं तर आपण ज्या काही सेवा करत असतो, ज्या आपण आपल्या घरच्यांसाठी करत असतो, तर त्यांनी सुद्धा या गोष्टींचं पालन केलं पाहिजे। तर करायलाच पाहिजे, केलं तर अतिउत्तम, पण करायला पाहिजे। सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, तुमच्या घरात माता लक्ष्मीचा फोटो असेल, तुमच्या कुळदेवीचा फोटो असेल, कुळदेवीचा टाक असेल, कुळदेवीची मूर्ती असेल, दररोज या 7 ते 8 दिवसांमध्ये तुम्हाला आपल्या उंबऱ्यावर रोज हळदीचं लेपन करायचं आहे। ठीक आहे, रोज उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। जे काही गाईचं गोपद्म आहे, लक्ष्मीची पावलं आहे, ते तुम्हाला तुमच्या उंबऱ्यावर काढायचं आहे। रांगोळीच्या सहाय्याने ते गोपद्म आणि माता लक्ष्मीचं पावलं काढायचं आहे। ह्या रोज रांगोळ्या तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत। त्याचबरोबर तुम्हाला सांगितलं की उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, तुम्हाला हे करायचं आहे। हे करून झाल्यावर सकाळी उठलं की महाराजांच्या मूर्तीवर दररोज या 8 दिवसांमध्ये महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा। आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे मूर्ती नाही आहेत, ज्यांच्याकडे मूर्ती नाही त्यांनी फक्त महाराजांचा फोटो तर आपण रोज स्वच्छ करत असतो ते करावं, पण जर मूर्ती असेल तर नक्कीच मूर्तीवर रोज अभिषेक करावा। हे झालं पहिलं काम। दुसरं, तुमच्याकडे कुळदेवीचा टाक असेल तर अतिउत्तम, फोटो असेल खूप छान, मूर्ती असेल तरी चालेल, दररोज कुळदेवीच्या फोटोला, मूर्तीवर किंवा टाकावर, आता फोटोला तर अभिषेक घालू शकत नाही आहे, मूर्ती असेल किंवा टाक असेल तर दररोज आई भवानीच्या मूर्तीवर किंवा टाकावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। 8 दिवस अभिषेक करत असताना श्री सूक्त एकदा पठण करावं, पुरुष सूक्त एकदा पठण करावं आणि आई भवानीच्या मूर्तीवर अभिषेक करावा दररोज। आता अभिषेक करायचा तर तो काही रात्री नाही करता येणार, तो तुम्हाला सकाळीच करायचा आहे। हे पहिलं काम झालं। दुसरं, कुळदेवीच्या मूर्तीवर, कुळदेवीच्या टाकावर तुम्हाला दररोज कुंकू अर्चन करायचं आहे।
कुंकू अर्चनाने कुंकवाने आई भवानीला अभिषेक घालायचा आहे. मग तुम्ही नवार्णव मंत्र 108 वेळा म्हणावा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विचे नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विचे नमो नमः. या पद्धतीने तुम्हाला 108 वेळा आई भवानीच्या मूर्तीवर किंवा टाकावर किंवा फोटोवर तुम्हाला कुंकू अर्चन करायचं आहे. आता प्रत्येकाकडे टाक आहे असं नाही आहे, प्रत्येकाकडे मूर्ती आहे असं नाही आहे. आई भवानीचा छोटासा फोटो असेल तरी आई भवानीच्या तिच्या फोटो खाली तिच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत आपल्याला कुंकू अर्चन करायचं आहे. तेच कुंकू तुम्ही परत परत वापरू शकता, हरकत नाही. हे झालं दुसरं. आता मूर्तीवर अभिषेक सकाळी करावा, पण जे तुम्ही कुंकू अर्चन करणार आहे ते तुम्ही दुपारी केलं तरी हरकत नाही. दुपारी म्हणजे अगदी नाहीच शक्य झालं तर तुम्ही सकाळी करा, दुपारी करा. प्रदोषकाळीसुद्धा तुम्ही आई भवानीच्या मूर्तीवर, टाकावर, फोटोवर तुम्ही अभिषेक करू शकता, कुंकू अर्चन करू शकता. अभिषेक मात्र तुम्हाला सकाळी करायचा आहे. बघा, जोपर्यंत घरातली दरिद्र नकारात्मकता जात नाही तोपर्यंत माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही. सगळ्यांना माहिती आहे. मग आता या 8 दिवसांमध्ये आपल्याला घरातली जी काही दरिद्री आहे, नकारात्मकता आहे, कारण प्रत्येक माणूस आपण असा आहोत की आपला संताप झाला, कोणीतरी काहीतरी बोललं की आपल्याकडनं काहीतरी वाईट बोललंच जातं. कितीही ठरवलं तरीसुद्धा आपण आपल्या वास्तूमध्ये एका सेकंदाला आपला वास्तू 36 वेळा तथास्तु म्हणत असते. म्हणून किती वेळा तो तथास्तु म्हटला असेल आत्तापर्यंत. म्हणून ती नकारात्मकता, ती कटकट बाहेर काढण्यासाठी दररोज संध्याकाळी कधीपर्यंत म्हणजे 13 तारखेपासून 20 तारखेपर्यंत आपल्याकडे पिवळी मोहरी आहे. नसेल तर तुम्ही केंद्रातून किंवा कोणत्याही दुकानातून तुम्हाला मिळू शकते. तर ती पिवळी मोहरी घ्यायचं आणि महाराजांची रक्षा तुमच्या घरात असेल तर चालेल, नाही तर त्यांच्याकडे सुद्धा म्हणजे साधीसुद्धा रक्षा आहे महाराजांची, जी आपण गुरुपीठावर नेहमी आपल्याला माहिती आहे की हवनयुक्त पारायण केले जातात. तर त्याची ती रक्षा तुम्हाला ती मिळून जाईल. जर तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर घ्या, नाहीतर घरातली रक्षासुद्धा चालते, ती घ्यायची. आता उजव्या हातात रक्षा घ्यायची, पिवळी मोहरी घ्यायची. हे करून झाल्यावर 11 वेळा वेदोक्त वल्ग सुक्त, म्हणजे तुम्हाला पिवळी मोहरी आणि रक्षा म्हणजे महाराजांची जी रक्षा किंवा घरातली जी साधी रक्षा आहे ती तुम्हाला उजव्या हातात घ्यायचे आणि 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्त आणि 11 वेळा कालभैरवाष्टकचं पठण करायचं आहे. आता हे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नाहीतर मी यूट्यूबला लावून द्या. पठण करता येत असेल तर स्वतःच पठण करा. नाही, तुम्हाला 11 वेळा वल्गासुक्त पठण करणं नाही शक्य तर कमीत कमी एकदा वल्गासुक्त पठण करा आणि 11 वेळा कालभैरवाष्टकं पठण करा. मग आपले दोष आहेत. मनुष्याने लावलेला जो दोष असतो, वास्तुदोष वेगळा असतो, पण मनुष्याने लावलेला दोषही तेवढाच भयानक असतो. तर आपल्याला जर खूप भूक लागले तर एक चपाती खाऊन चालेल का? आपलं पोट भरणार आहे का? नाही ना. म्हणून 11 वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणा. पण नाही शक्य होत की ताई अडचण आहे, मग एकदा म्हणावं, पण 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणावंच. तुम्ही हे करून झाल्यावर ती मोहरी घ्यायची, टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक रूममध्ये थोडी थोडी चिमूटभर टाकायची. आता तुमचा बंगला असेल तर संपूर्ण बंगल्यावर थोडं थोडं टाका. तुमचं भाड्याचं घर असेल तरी पण तुम्ही करू शकता. तुम्ही या सगळ्या सेवा भाड्याच्या घरात सुद्धा करू शकता. आता ताई दिवाळी आली आहे, मग दिवाळीच्या वेळेस आम्ही गावी जाणार आहोत. अर्धी सेवा इकडे करा, अर्धी सेवा गावी करा, कारण गावातलं घर पण तुमचंच आहे आणि सासर तुम्ही जिथे राहताय ते पण घर तुमचंच आहे. चालेल, तुम्ही माहेरी आहात तरीही करू शकता, तुम्ही प्रेग्नेंट असाल तरीही करू शकता. सवाष्णी विधवा, खरं तर कुलस्त्रीचं आवाहन हे घरातलीनं सवाष्णीनंच करायचं असतं. याचा अर्थ विधवा महिला करत नाहीत असं नाही. कुलदेवीला आवाहन करणं म्हणजे काय? तिचाही मानपान असतो. ती आपली आई आहे, ती आपल्या कुळाचे संरक्षण करत असते. तिचाही मानपान करायचं असतं. म्हणजे काय तर देवीच्या मूर्तीवर कुंकू अर्चन करणं किंवा आणि मूर्तीचा अभिषेक करणं. आता हे सेवा सगळ्या घरातल्या कुलस्त्रीनेच करायचं असं नाही, कारण दिवाळीची तयारी बरीचशी काही कामं असतात. म्हणून काही जर सेवा तुमच्या सासूबाईने केली, जाऊबाईंनी केली, तुमच्या मिस्टरांनी केली, अशा सेवा थोड्या वाटून घेतल्या तरी चालेल. कारण कुलस्त्रीला सगळं काही पाहिजे आहे आणि ती जे काही करणार आहे ती कुटुंबासाठी करणार आहे. म्हणजे समजा जर सासूबाईंनी सकाळी मूर्तीवर अभिषेक घातला तर तुम्ही दुपारी कुंकू अर्चन करा किंवा असं सेवा वाटून घ्या. आणि जर कोणीच करणार नसेल तर आपल्यालाच या सगळ्या सेवा करायच्या आहेत. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की संपूर्ण 8 दिवस ज्या काही सेवा आहेत या तुम्हाला 13 तारखेला सुरुवात करायची आहे आणि 20 तारखेपर्यंत तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. समजलं? आता कुंकू अर्चन 8 दिवस करायचं. त्याचबरोबर ज्या काही तुम्हाला वल्गा सुक्तम, कालभैरवाष्टक 8 दिवस करायचं आहे. रोज ते थोडं थोडं टाकायचं. दुसऱ्या दिवशी आपण झाडून वगैरे मारतो तेव्हा ते आपल्याला जो काही केर असणार आहे त्यांनी ते आपल्याला उचलून बाहेर फेकून द्यायचं आहे. हे झालं. आता कमळगट्ट्याच्या मण्यांची सेवा सांगते. कमळगट्ट्यांची मणी जी असे तुम्हाला त्या दिवाळीच्या संचमध्ये येतात. तुमच्याकडे जुने मणी असतील तर बिंदास ते वापरा, नवीन घ्यायची गरज नाही. जर तुटलेले आहे किंवा आमचे ताई आमचे कमळगट्ट्याचे मणी किंवा कमळगट्ट्याची माळ तुटलेली आहे
मग आम्ही काय करावं, तर बघा तुम्ही ते कट करून घ्या आणि त्याची तुम्हाला सेवा करायची आहे. म्हणजे 16 कमळगट्ट्याची मणी तुम्हाला लागणार आहेत. आता याचं काय करायचं बघा, दररोज संध्याकाळी अगदी सकाळी केलं तरी चालेल, कारण सांसारिक जबाबदारी सोडून आपल्याला अध्यात्म करायचं नाही आहे. संसार वाऱ्यावर सोडून अध्यात्म नाही करायचं आहे, कारण ती पहिली आपली जबाबदारी आहे. तुम्हाला दुपारी जमलं तर दुपारी करा किंवा संध्याकाळी केलं तरी सोन्याहून पिवळं. काय करायचं बघा, 2 कमळगट्ट्याचे मणी उजव्या हातात ठेवायचे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आणि एक माळ तुम्हाला कमलात्मक मंत्राची म्हणायची आणि 16 वेळा तुम्हाला षोडशी मंत्र म्हणायचे आहे. कमलात्मक मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळेल. षोडशी मंत्रसुद्धा तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळेल. हे 3 सेवा करून झाली तर एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये सेवा केलेले कमळगट्ट्याचे मणी त्याच्यात ठेवून द्यायचे. परत आज माझा सोमवार होता, आज मी एक सेवा म्हणजे 2 मणी झाले, मग उद्या मी नंतरचे 2 मणी घेणार, असे 2 करता 8व्या दिवशी माझे 16 मणी होतील. 2-2चा सेट करायचा. हे तुम्हाला 13 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत तुम्हाला सगळं करायचं आहे. 2 कमळगट्ट्याची मणी, देवीच्या मूर्तीवर अभिषेक, देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन, महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक, वेदोक्त वल्गासुक्त आणि कालभैरवाष्टक तुम्हाला पठण करायचं. आता तुम्हाला वाटेल की खूप मोठी सेवा सांगितली आहे, पण मी तुम्हाला सांगते, ज्यांनी या सेवेचा अनुभव घेतलेला आहे त्यांना खरंच खूप छान अनुभव आलेला आहे. ज्यांनी सेवा ह्या केलेल्या आहेत त्यांना खरंच खूप छान अनुभव आलेला आहे. 8 दिवस माता लक्ष्मीला आवाहन करायचं असतं आणि आपल्या घरातली दरिद्री काढायची असते, कारण दिवाळीच्या दिवशी प्रत्येक घरात आई भवानी आपली माता लक्ष्मी वास करणार आहे. तिने यावं आपल्या घरात, म्हणून ह्या सगळ्या सेवा आहेत. घरातली निगेटिव्हिटी मी बाहेर काढणार आहे. माझ्या कुलस्वामिनीचं मी आवाहन करणार आहे. महाराज गुरूंच्या सेवेशिवाय कुठलीही सेवा पूर्ण होत नाही. घरात 7 दिवस मी माझ्या घरात कुंकुवार्चन करणार आहे. त्याचबरोबर जे काही माझा उंबरा आहे त्याला मी हळदीचं लेपन करणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी करणार आहेत माझ्या संसारासाठी. आणि लक्ष्मी म्हणजेच काय पैसा का नाही, अष्टलक्ष्मी. असे बरेच घर असतात की त्यांच्याकडे कमी पैसा असतो पण त्यांचं घर गोकुळासारखं असतं आणि आपण म्हणतो ना की बाबा जगात कोण सुखी असेल तर तू आहेस का, तर तुझ्याकडे सुख आहे आणि तोच माणूस कदाचित आत्ताच्या जगात सगळ्यात श्रीमंत आहे. पैसा प्रत्येकाला असावा, पण धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, समाधान, आयुष्यात सगळं चांगलं घडावं, सगळंच चांगलं सुरळीत व्हावं आणि मेन म्हणजे प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी आणि अप्राप्त लक्ष्मीसुद्धा प्राप्त व्हावी, म्हणून ही सेवा तुम्हाला करायची आहे. आता तुमचे नियम बघा ताई, 13 तारखेला माझा मासिक धर्म आहे. आता 4था दिवस आहे. मी 14 तारखेला सुरू करू शकते का? हो, तुम्ही करू शकता. किंवा ताई मला 15 तारखेला मासिक धर्म म्हणजे थांबतोय माझा, तर मग अशा वेळेस मी 15ला सुरू करू शकते का? आता जर मी 13 तारखेला सुरू करणार आहे, मला माहिती आहे की तर मी काय करेल, तर 13ला तर सोडून देईल, मग मी 14चा दिवस धरेल. म्हणजे 14 ते 21 तारखेपर्यंत करेन, कारण 21 तारखेला लक्ष्मीपूजन आहे. आपल्याला हवन 21 तारखेला करायचं आहे. मग 14चा दिवस गेला, 15चा दिवस गेला, 16ला जर मला सेवेला सुरुवात करायची असेल तर मी काय करेल की मी 14 तारखेचं पण 2 मणी घेईल आणि ज्या काही सेवा सांगितल्यात की एक माळ श्री स्वामी समर्थ, एक माळ कमलात्मक मंत्र आणि 16 वेळा षोडशी मंत्र, हे सगळं करून मी मग 14 तारखेची सेवा बाजूला काढून ठेवणार. मग मी त्याच्यानंतर परत 2 मणी घेणार. मग ज्या काही सेवा मी सांगितलं, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र, कमलात्मक मंत्र आणि एक माळ 16 वेळा षोडशी मंत्र, ते मी करणार. नाहीतर काही बायकांचं असं असतं की डायरेक्ट 4 मणी घ्यायचे आणि अशी शॉर्टकट सेवा ज्याला आपण म्हणतो, 4 मणी घेऊन परत एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचं, एक माळ कमलात्मक मंत्र म्हणायचं आणि 16 वेळा षोडशी मंत्र म्हणायचं. असं नाही चालणार. जर तुम्हाला 16 तारखेला सेवेला सुरुवात करणार असाल तर 14ची सेवा मी सकाळी करून घेईन किंवा दुपारी करणार आणि 15ची जी सेवा आहे तर मग मी ती संध्याकाळी करणार. म्हणजेच काय, किंवा अगदी लगातार केली तरी चालेल. पण कसं, आधी मी 14 तारखेचे 2 मणी घेणार. आता मी 2 मणी घेतलेत तर ते 2 मण्यांची मी सेवा करेन. आता ताई काही वेळा ताई आम्हाला डाव्या हाताने माळजप करता येत नाही, तर मग तुम्ही घरात कोणाला तरी सांगा की मी सेवा करते, तू माळजप कर, असं तुम्ही करू शकता. पण 4 मणी घ्यायचे नाही किंवा 6 मणी घेऊन सेवा करायचे नाही. प्रत्येक महिन्यांसाठी वेगवेगळी सेवा आहे, प्रत्येक 2 महिन्यांसाठी वेगळी सेवा आहे, ती तुम्हाला घ्यायची आहे आणि सेवा करायची. अजून शंका, ताई 13 तारखेनंतर 14, 15, 16, 17 आता आमचा मासिक धर्म आहे, मग काय करायचं? आता मासिक धर्म आहे तुम्हाला माहिती आहे, आपल्याला मासिक धर्माची तारीख आपल्याला माहीत असते. मग अशा वेळेस काय करायचं, तुमच्या घरातील कोणाला तरी सांगा की बाबा 4 दिवस आहे तर कमीत कमी 2 दिवस तू तरी सेवा कर किंवा 3 दिवस तरी तू सेवा कर. आता काही ठिकाणी असं आहे की आपण काही ठिकाणी तर 4थ्या दिवशी सेवेला सुरुवात करू शकतो. जर तुमच्याकडे ती पद्धत असेल तर तुम्ही ती करू शकता. आता समजा जर कोणाला 13, 14 किंवा 16, 17, 18, 19 असे 4 दिवस आले,
तर मग काय करायचं, मग 2 दिवस कोणीतरी सेवा करावी. मग तुमचा जर 19ला मासिक धर्म संपला तर 20 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 18ची पण सेवा करायची, 19ची पण सेवा करायची आणि 20ची पण करायची. आता ताई आमच्याकडे कोणीच करायला नाही, मग अशा वेळेस तुम्हीच त्या 4 दिवसांची सेवा करा. कळतं ना, म्हणजे परत दोन म्हणजे एकदा 2 महिने घ्यायचे, सेम माळजप करायचे, परत 2 महिने ठेवायचे, परत 2 महिने घ्यायचे. ज्या ज्या दिवसाची आपण सेवा करतो ते मनी एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवा, म्हणजे सगळे मनी एकत्र होणार नाही. त्याच्यावर आपण खूप प्रभावी सेवा करणार आहोत. ठीक आहे. आता जर कोणी करणार नसेल किंवा जर दिवाळीच्या पिरियडला जर तुमचा मासिक धर्म असेल तर मग अवघडच होऊन जाईल. मग मी तुम्हाला सांगेल की जेवढं जमेल तसं तुम्ही करण्याचा प्रयत्न करा, कारण हवन हे आपल्याला अगदी 20 किंवा 21 तारखेला केलं तरी चालेल आणि शक्यतो 20 तारखेलाच हवन होईल, कारण अमावस्येच्या कालावधीमध्ये आहे. आणि अगदी नाही शक्य झालं तरी 14 तारखेला तुम्ही म्हणजे 14 तारखेला तुम्ही सुरुवात केली तरी 21 तारखेला हवन संध्याकाळी होऊन जाईल, किंवा तुम्ही सकाळी जरी 20 तारखेला केलं तरी चालेल. आता ते हवन कसं करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगेल, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. ही माहिती सगळं त्या पुस्तकात प्रिंटमध्ये दिलेलं आहे, तरी पण मी एकदा ओरली सांगितली. पण तुम्हाला जर काही अडचण असेल तर तो दिवाळी संच घ्या, नाहीतर काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये विचारा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन, किंवा व्हिडिओ परत एकदा बघा. तर बघा, तर मी एवढं जीव तोडून माहिती सांगते, कारण ही सेवा वर्षातून एकदाच आहे आणि खूप प्रभावी सेवा आहे. प्रत्येकाने मिळून मिसळून घरच्यांनी जर ती सेवा केली तर नक्कीच प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करेल. त्याचबरोबर जी काही दरिद्र आहे, नकारात्मकता आहे, ती खरंच लवकरात लवकर घराच्या बाहेर जाईल. ठीक आहे. आजच्यासाठी इतकंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.